आमचे भाऊ, भावी आमदार, भावी नगरसेवक, तो गरमाना बांडा एकीन पार्ट्या देस. हो भाऊ, आय पद्धक रे काका, या लोके तुले उचली धरतीन, उपटी देतीन रे तंगड्या धरीने. यासले वाढदिवसले इथलंच सांगा ना, आमच्या भावी नगरसेवकचा वाढदिवस आहे. यावराव तसंच नाही, याच ना डोकामा फिट व्हायचा मी नगरसेवक बनसू. हो भाऊ, लोकेच ना अर्धलं ही काय गे राय नानमा. विठ्ठल सत्यभामा आईला सांगितलं, आई तुम्ही लई सुंदर आहात म्हणून जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तुम्हाला पती म्हणून भेटला. आता सत्यभामा आईला जरा वेगळा आनंद. सत्यभामा आईने सांगितलं नारद महर्षींना, महर्षी या जन्मामध्ये मी सुंदर आहे म्हणून ब्रह्मांडाचा धनी मला पती म्हणून भेटला. मला पुढच्या जन्मामध्ये योच पती जर भेटायला पाहिजे याच्यासाठी मला काय करावं लागेल. सत्यभामा आईने सांगितलं, नारद महर्षींनी सत्यभामा आईला सांगितलं, पुढच्या जन्मात जर योच पती तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हणे काय, यो पती या जन्मामध्ये कोणाला तरी दान करावा लागेल. या जन्मामध्ये जरी नवरा दान करा ते पुढला जन्मा माऊस नवरा भेटेन म्हणे. आता सत्यभामा आईले बाणच नाही, आता औषधी आनंद लिहिली उभा असं. पुढला जन्माना विचार करा, मग पती दान करायचा म्हणे. कोणाला दान करायचं. नारद महर्षींनी सांगितलं, दान करायचं असेल तर साधू संतांना दान करायचं. सत्यभामा आई म्हणे, आता आम नाट येते तुम्हीच संत येतस म्हणे. हो, मग तुम्हालाच दान करते म्हणे पती. आता पती दान केला, भगवंत तिकडनं येत होते, सत्यभामाच्या महलात जात होते. तोपर्यंत नारद महर्षींनी हात धरला. म्हणले, देवा कुठं चालले. म्हणले, सत्यभामाच्या महलात. अर्थात देवाला सगळं कळत होतं, पण सत्यभामाची जिरवायची होती देवाला. म्हणे सत्यभामाच्या महलात जातोय. नारद महर्षींनी सांगितलं, तिकडे जाऊ नका. का, तुमच्या पत्नीनं तुम्हाला मला दान मध्ये दिलेलं आहे, मला दान केलेलं आहे. आता तुमच्या पत्नीचा, कोणत्याच पत्नीचा अधिकार नाही, तुमच्यावर माझा अधिकार आहे. तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. कृष्ण भगवंताला घेऊन जातात. तोपर्यंत देवाच्या 16,108 बायकांमधनं 16,106 बायका आरुड्या मारायला लागल्या सत्यभामाला. का ग, तुझा एकटीचा नवरा आहे का, तुझा एकटीचा अधिकार आहे का. आम्हाला विचारलं का नवरा दान करताना, पती दान करताना आम्हाला विचारलं का. सत्यभामा घाबरायला लागली. नारद महर्षींना म्हणे, महर्षी 16,106 बायका आहेत इथं. या 16,106 बायका आहेत, प्रत्येकने एक बुद्धा मारा तरी बी उपाट देतील म्हणे. मग म्हणे, मन म्हणा पती मला वापस द्या. नारद महर्षी म्हणे, पती वापस भेटीन, पण ज्या व्यक्तीला तुम्ही दान दिलेलं आहे देव, त्या व्यक्तीला विचारा त्याची इच्छा काय, त्याच्या इच्छेप्रमाणे तो दान देईल तुमचं रिटर्न, पण त्याच्या मोबदल्यामध्ये काय द्यावं लागेल ते विचारावं लागेल. म्हणले, महर्षी सांगा ना काय देऊ. नारद महर्षींनी सांगितलं, देवाच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे, देवाच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे. सगळ्या 16,108 बायकांचं सोनं ठेवलं तरी देव उचलला जात नाही. किती बायकांचं, 16,108 बायकांचं सोनं ठेवलं तरी देव उचलला जात नाही. तुम्ही म्हणसान सोनं वैन कितलं वय, 16,108 बायकांना तोये 2-2 तोये 5-5 7-7 तोये होय. त्या काय साधारण बायका होत्यात का, साधारण बाया होत्यात का, त्या गरीबण्या बाया होत्यात का, जगना मालकण्या बायका होतात त्या. बरोबर आहे की नाही. हो, कोणाच्या बायका होत्या, अरे देवाच्या बायका. देव पण कोणचा, अरे मित्राला प्रसन्न झाल्याच्या नंतर मित्राला दान करताना सोन्याची नगरी दान करतो. त्याच्या बायकांकडे सोनं किती असं कल्पना करा ना. हा, मित्राला दान करताना सोन्याची नगरी दान करतो म्हणजे त्याच्या बायकांकडे सोनं किती असन. 16,108 बायकांचं सोनं ठेवलं एका तराजूमध्ये. एकीकडे भगवंत बसलेल्या, भगवंत 16,108 बायकांकडनं ते सोनाकडनं उचलले जात नाही. एक दासी पडत गेली, जी रुक्मिणी आई साहेब तुलसी वनात बसलेल्या होत्या. रुक्मिणी आई साहेबांजवळ गेली दासी. सांगितलं, आई साहेब, भगवंताला नारद महर्षींना दान देऊन टाकलं होतं, पण आपल्याला देव रिटर्न घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी 16,108 बायकांचं सोनं ठेवलं तरी देव उचलला जात नाही. काय करायचं. रुक्मिणी आई साहेब हुशार होत्या, तुलसी वनात बसल्या होत्या. तिथूनच एक तुलसी पत्र घेतलं, सगळं सोनं बाजूला केलं, सगळं सोनं बाजूला केलं आणि तिथं फक्त एक तुलसी पत्र ठेवलं. आणि एका तुलसी पत्रावर माझा जगाचा मालक उचलला गेला. सोन्या नाण्यानं नाही, एका तुलसी पत्रावर माझा ब्रह्मांडाचा धनी उचलला गेला. कल्पना करा, तुलसी माल पूर्ण घालल्याच्या नंतर किती प्रेम करेल देव आपल्यावर. विचार करा ना. हा, तरी बी लोकेशला सुधरत नाही, माडा घाला ना. बाकी ना ते मंजूर येतो, महाराज आमले बी माडा घाल द्या, पण खावा पिवाल चालस ना महाराज, फाशीलीन मर जायर तू. हो, उलगेल वावर. बाकी ना ते आज सांगतं, महाराज फक्त पेवानं बंद कर द्या, खावानं चालू राही. अशी माळा शे का तुमना पण मापा
आतडा नाही, बकरीना आतड्या टाक देतून गया मग बानट सुरूत ना. काय विचारतील लोके, सांगताच येत नाही. हो, भगवंताला अतिप्रिय तुलसिया, आणि ती तुलसी जर तुम्ही धारण केली ना तर भगवंताला आनंद होतो. तुलसीचा व्यक्ती ज्याने तुलसी माल धारण केली तो, आणि बिगर तुलसीचा व्यक्ती, फरक सांगतो तुम्हाला. रस्त्याने जर ट्रक चालते, सोपं उदाहरण आहे, रस्त्यानं आई साहेब रस्त्यानं ट्रक चालते, ट्रक चालत असताना चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे, समोरून कुत्रा गेला. दोन प्रकारचे कुत्रे सांगतो, एक पट्टावाला कुत्रा घ्या, चढावना भाग आहे, ट्रक मा माल भरपूर आहे, ट्रक ड्रायव्हर विचार करत जर का ब्रेक दाबा ते म्हणा मोसम तुटी जाईन, आणि जर नाही दाबा कुत्र चेंदाय जाईल. आणि पट्टावाला कुत्र आहे म्हणजे यांना कोणतरी मालक आहे, आपल्यावर केस झाल्याशिवाय राहणार नाही. मग तो मोसम तुटाना विचार नाही करस, पण कुत्र वाचाडाना विचार करस, अर्जंट ब्रेक लावस. का बर? पट्टावाला कुत्र आहे भो, यानं कोणतरी मालक आहे. आणि त्याच जागावर बिगर पट्टानं कुत्र जाऊ द्या, ट्रक ड्रायव्हर ट्रक चालणाऱ्यांना चढावना बागे, मध मग कुत्र जाई राय ना, ट्रक ड्रायव्हर मोसम तुटाले बेईन का कुत्र मराल बेईन. ज्या कुत्रानं कोण मालकच नाही त्याला चेंज निघ जाई ना तो. बरोबर आहे ना, समजी राय ना का म्हणणं. हो, पट्टावाला जर कुत्रा राय ना तो कोणतं बी संकट अर्जंट ब्रेक मारस, आणि बिगर पट्टानं कुत्र राय ना का त्याला कव बी चेंदी निघ जास. आता तुम्ही ठरावा, पट्टावाला कुत्र बनाना का बिगर पट्टानं कुत्र बनाना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विषयावर जरा जास्तच विषय सुचतात बरं का बोलायला. राग नाहीच ना तुमले असं, बाकीच ना टाया वाजावर समजे की पटी घेते असले. हो, जीवनामध्ये दुसऱ्यावर दया करणं ज्या माणसाला आलं ना, दुसऱ्यावर दया करणं जो माणूस शिकला ना, तो माणूस सक्सेस झाला समजायचं. हा, आणि दुसऱ्यावर दया करणं म्हणजे काय? मुक्या प्राण्यावर दया करणं. आणि प्रत्येक धर्म मुक्या प्राण्यावर दया करायला शिकवतं. पण आपण आहे ना, बाकी ना त्या इथला 150 राहता ना, आपण सांगू ना मांस मच्छी खाऊ नाही भाऊ, दारू पिऊ नाही भाऊ. मी एकले बोलतो भूषण मा सांगाल भाऊ, पेणारा बी आपला 150 राहताच. रवी बाबा एक होता तो गैरी दारू पिये, त्यान मायबाप मंजूर होणार. रवी बाबा तुम्ही कीर्तन करत याला 2 शब्द समजाडाव म्हणे. म्हणतं कार भाऊ दारू नको पेत जाऊ रे, दारू गंदी राहस रे, शरीर खराब करत. नुसता बशी बशी आहे की नंतर त्याला म्हणतात एक बादली दारूनी भर आणि एक बादली पाणीनी भर, बैलले सोड किंवा गदडाला सोड म्हणतं गाढव. ते दारू पिवाव नाही, काय पिन कोण? गाढव. म्हणणं असं होतं, गाढवले अक्कले भाऊ, काय पिऊन काय नाही पिऊ. त्याला म्हणतं 2 बादल्यावर, एक दारूनी भर आणि एक पाणीनी भर. अरे गदड सुद्धा दारूला तोंड लावत नाही. तो माल सांगे गदडाला दारूना काय संवाद समजावय म्हणे, मरा. मग असं काय काय नीच राहतस ना, तेवढं बरं आहे. आपण ना आटे मालेगाव मा नाही येत. विठ्ठल विठ्ठल आणि दारू पिणारच नाही, गैरी फजिती रास साहेब. कवय दारुडा काय चावी देते त्यासना नेम राहत नाही, मी ध्यानात देत नाही त्यासनाकडे. एकदा आया ते इराणी ना सर्व पित्री आम्मावशा. हो, आम्मावशाला इथला नेतात फिरताना बाकी ना बाप 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 बाप. हो, आया को एक श्रावण ना पहिले असते आम्मावशा, या 2-3 आम्मावशान पुरा नेतात फिरतात लोके. हो, नेमका 2 मित्र होतात, इथला ठाव घ्या त्यासले काही सुधरे नाही. रस्ता तरी चाल राहतात, पावसाळाना दिवस विजा चमकी राहतात. तो एक म्हणे ए मना फोटो कोण काढ राहणार म्हणे. हो बानड सुरूत ना, सांगायला ना फोटो काढतो नाही तुला उलगेल वावर ना, कोण फोटो काढी रे. हो, विजा चमकी राहतात म्हणे, मला फोटो कोण काढ राहणार म्हणे. तसा मग त्या इयर ना जोडे चालना घेत बांधलेली इयर होती. आता एक उठ ना कसा तरी पण म्हणे काय बांधलेले रे, डुकीन दे काही याने, डुकीन दे काही याला नेमका वरती चंद्र असा दिखना. तो बाजूवाला म्हणे भावड्याव म्हणे काय रे बाई चंद्र काय यार मा पडी घ्यार म्हणे. पियले त्या बेवडा आहेत काय बी चावतीन त्या. बाई चंद्र काय यार मा पडी घ्यार म्हणे. अहो दुसरा म्हणे भाई मग जरी यार मा पडेल काढना पडी भाऊ म्हणे आपले. पण काढा ना कसा म्हणे. बाजूमा बादली पडेल होती, दोर बांधली ना, बादली सोडली नाही, बादली मग पाणी वड राहतात बरेल बादली वर उनी. तो म्हणे तू तानी धर दोर माल देखू दे बादली मग चांदो वाट केल शे का या डुकी देख बरोबर बादली मग प्रतिबिंब दिखी राहता. बावड्या
सोडू नको, बरोबर हात केले म्हणे, बादली मास्य म्हणे, वड म्हणे तू, दोन्ही वडाला लागणार, वडाना बजेट सापडणार नाही दूर, असा वडा दोन्ही छातडावर बादलेली नाळा तड, दोन्ही चित्ता दडांग पडणार, तू बावड्या आता करे वर बरोबर चिटकाय दिना म्हणे मी. येडा त्या काय बी सांगते, हा बेवडाच ना काय खरं हा बेकार काम शे. पण तुम्हाला सांगतो, यांच्यासाठी दारूसाठी बोलतो, पण तुमच्यासाठी सांगतो माया हो, मांस मच्छी खाना गलत बात आहे, गळ्यात माळ घाला, मुक्या प्राण्यावर दया करा. मी आता वृंदावनला गेलो होतो, आमचे चाळीसगाव परिसरातले मोगनचे डॉक्टर आहेत दादासाहेब, मोगनचे रविबाबा डॉक्टर आहेत, हो कदम डॉक्टर म्हणून आयुर्वेदिक औषध वगैरे देतात, मस्त माणूस आहे. त्या माणसाने 15 लोकांना सोबत आणलं आणि मला सांगितलं, महाराज तुम्ही जर प्रेमानंद बाबांचं दर्शन करून देसान तर खूप उपकार होतील. मी 2 दिवस वेळ काढलं, म्हटलं मी 2 दिवस येईल, पण मला 3ऱ्या दिवशी कीर्तनाला पोचायचंय, कारण माझं तत्व आहे घेतलेली तारीख रविकिरण महाराज टाळत नाही. मी मेलो तरी सुद्धा मना आत्मा येई कीर्तन का. बाकीने बाया सांगतील बहीण ब्यान राव माय हा मरणा का सावध राहा, दुसरा कीर्तन करणार, कीर्तन लिहि नाही जावा. हो मी मेलो तरच येणार नाही, जिवंत असल्यावर नक्की कीर्तनाला येतो, हा ठरलेलं आहे आपलं. हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्याकडे 2 दिवस शिल्लक आहे डॉक्टर साहेब, तुम्हाला न्यायचं असेल तर मला घेऊन चला, प्रेमानंद बाबांचं दर्शन मी करवेल, पण तिकडनं येताना तुम्ही कोणत्याही पद्धतीत, मग ते विमानानं असेल रेल्वेने असेल, काय आपल्या गाडी निकालला येतच नाही, पण मला कीर्तनले सोड द्या म्हणे. चालेल महाराज. 2 दिवसासाठी आम्ही गेलो, प्रेमानंद बाबांचं दर्शन करायचं होतं, लाईन लावली आम्ही, एक महाराज माझा मित्र आहे तिथं, सगळी लाईन लावलेली, दर्शनाला जायचं. आम्ही गेलो दर्शनाला. दर्शनाला जायच्या आधी, दर्शन होईल त्याच्या 1 तास आधी एक हॉल आहे, त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना बसवलं. बसल्याच्या नंतर मी बसलेलो होतो, तोंडाला मास्क होतं. डॉक्टर साहेबांचा फक्त 1-1.5 वर्षाचा पोरगा होता, 1-1.5 वर्षाचा पोरगा होता. आता बाबांना लोक प्रसाद आणतात, तो सगळा प्रसाद जमा केलेला होता. जमा केलेला प्रसाद कागदामध्ये पॅक होता, प्रत्येकानं दिलेला असतो तो प्रसाद. आणि तिथलं वृंदावनचं शिकवण असं आहे, असा नियम आहे, जोपर्यंत भगवंताला ते नैवेद्य देत नाही तोपर्यंत कोणीच खात नाही. मग आता जोपर्यंत देवाला नैवेद्य चढवलं जात नाही तोपर्यंत ते फळ खायचा अधिकार कोणालाच नाही. आणि 1-1.5 वर्षाचं पोरग ते फळं बघत होते आणि रडत होतं, आणि त्याच्या मम्मी पप्पांना इशारा करत होतो, पप्पा पप्पा. आता बाप इथला करोडपती होता, दुसरा लोक जे लय जायला होता, 2 लाख रुपये 2च दिनमा खर्च करेल होता. कितला 2 लाख रुपये दुसऱ्यांकरता खर्च करेल होता. ते पोऱ्यांकरता काय ते 10-20 रुपयानं पण नाही लेता यावं का, पण नंबर जेमतेम लागेले मधना घुसेलेत, बाहेर निघता यावं नाही, बाहेर निघ्या ते बाबांना दर्शन व्हावं नाही. आणि पोरगा रडी राहता, ते मायबापना आत्मा तै राहता. ते पोरगा सांगे मला आईच पाहिजे, पोरगा नुसतं रडे. मी सहज एका महाराजांकडे बघितलं, साधू महात्म्याकडे, गुरुजी ये बच्चा रो रहा है, अगर आपके पास कुछ फल होगा तो ये बच्चे को दे दो, रो रहा है, ना तो आपको चैन से बैठने देगा ना तो इनके माता पिता को बैठने देगा. त्या गुरुजींनी एक केळी आणली, पोराला केळी दिली, नेमकं योगायोग त्या पोऱ्याला केळी आवडी, ते पोरग केळी खावायला लागणार. त्यांना चेहऱ्यावर आनंद दे की त्यांना मायबापले इतका आनंद होय ना. बाबाचं दर्शन करीन घरून रूमवर बसणोत आम्ही. बसानंतर मी त्यासले विचार, म्हटलं डॉक्टर साहेब पाय पडीन माफी मागीन बोलस, मना प्रश्नानं उत्तर द्या. म्हणे काय महाराज. बाबा काय म्हणतं, तुम्ही जवळ तुम्हाला पोरगा तुमले फळ नाकडे बोट दे काढ राहता, तवय तुम्हाला भाव काय होतात. म्हणे असा आत्मा तैते राहता, आई फळ जरी लाख रुपयानं राहताना तरी बी मन पोऱ्या लिन खावाडतो, पण आठे हातच नाही लावती राहणार बाबाले, भगवंताले प्रसाद देवाशिवाय खावाच नाही. काय करू म्हणे, आत्मा ते गंत येते राहता म्हणे. म्हणा का मना पोऱ्या रडी राहणार, 10 रुपयाना फंड नाही करता, मी दुसरा सोड 2 लाख रुपये खर्च करणारा माणूस मना पोऱ्याला 10 रुपयाना फंड नाही देऊ शकी राहणो म्हणे, आत्मा तैते राहता म्हणे. म्हणा म्हणतं डॉक्टर साहेब तुम्हाला पोरगाले फक्त फळ खावायला भेटी नाही राहणार, तुम्हाला आत्मा तैते राहना. लोके दुसराना मायबापनं बच्चं लईन कापीन खाय जातं, शासना आत्माने ते यायला पाहिजे का. तुम्हाला जीव कस काय व्हायचास, दुसरानं बच्चं कापी खाय जावा ना. कधी विचार केलाय या गोष्टीचा. अरे तुम्हाला पोरगाना अंगमा जर ताप राहणार तरी तुम्हाला रातभर चित लागत नाही, दिनभर कितला का काम करेल राहणार, रातमा 4दा उठतेच माया, आणि मायमन पोऱ्याला ताप ते नाही बरं घ्यावी ना. म्हणजे तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही, तुम्हाला पोऱ्याना पायमा काटा जरी म्हणणार ना तरी रातमा 2-3दा उठतेच, मायमन पोऱ्याना पाय तिने सुजे घ्यावी ना. तुम्हाला पोरगाना पायमाना काटा तुमले सैन होत नाही, तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप सैन होत नाही, तू नवरा दुसराना जीव कापिलयस आणि तू कुशाल राहून खावाडस. माय योग्य आहे का ते, अजिबात नाही. मग आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकले, गणपती बाप्पाचा आजचा 8वा दिवस आहे. सगळ्या बसलेल्या माझ्या माया, सगळ्या बसलेल्या माझ्या बहिणी आज आता कीर्तनामध्ये अशी शपथ घेणार आहे, आजच्या नंतर आमच्या चुलीवर मटण मासा शिजणार नाही, अशी शपथ लिहिल्या बहिणी. बाकीने बाया
माय वाव भावते येड आणलं तर चावेस माय मजानात चावेस बाकी नाही बाया येर आरले शिलगा ब येड येते त्यांबरचे काय लागत त्यांबरचे काय येड होते काय बी चावेस ते पण खरं सांगतो माया हो तुम्हाला आम्ही ना मायेचा सागर दयेचा सागर म्हणतो ही दया तुमच्या अंगी असली पाहिजे हो तुम्ही दया दाखवत जा मोक्या प्राण्यावर दया करणं तुमचं काम आहे तुम्हाला आम्ही मायेचा सागर म्हणतो तुमच्या अंगी ममता आहे म्हणून तर तुम्हाला माय म्हणतो ना हा मायने प्रत्येक तुम्हाला पोरगा जिथला तुमले प्रिय तिथला प्रत्येक मायनं पोरग तुमले प्रिय पाहिजे बरोबर आहे का नाही बरोबर आहे की नाही मग आपण थोडक्यात सांगाच तुम्हाला पोरगाल जरी मागली गेली मा एखादी बाईनी कानमा दिदीनी तुम्ही काय सांगतास ताई मन पोऱ्याला मार का गरज तांजात मी साडी लय राय नु तुम्हाला सत्कार करणार आहे मला हा सांगतास का तुम्ही तुम्हाला पोरगाना जर कानमा मारा ना तुम्ही चिपोट्या धराल तयार राहतीस बहिणी सण म्हणजे तुम्हाला पोरगाला एक चापट मारेल तुमले सैन होत नाही ती बकरीनं बच्चा कापीन काय जातीस असं थोडंफार काहीच नाही का बहिणी सण हा विठ्ठल विठ्ठल आम्ही गड्यामध्ये तुळशी माळ धारण करू व्रत एकादशी करू आणि हो वैष्णवांबद्दल मनात आदर ठेवू एवढ्यावर देव प्रसन्न होईल का नाथबाबांनी सांगितलं अरे भैया अजून तर ऐकायचंय म्हणे काय अरे पुढे अजून तुम्हाला आषाढी कार्तिकेची वारी करायची आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही तुळशी माड गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा साधकांना विचारलं हे इतके नियमाचं पालन करायचंय तुम्हाला साधकांनी सांगितलं आम्ही एवढ्या नियमाचं पालन केल्याच्या नंतर त्याचा बेनिफिट काय असणार आहे त्याचा फायदा काय असणार आहे आता वेळ कमी 11:22 झालेले म्हणजे आपली वेळ संपत आलेली तरी पण 9 ते 11 कीर्तनाची वेळ होती बरोबर आहे ना 9 ते 11 कीर्तनाची वेळ होती आता 11:22 झालेले तरी पण मी अजून 8 मिनिटं तुमचे घेतोय येऊ का नको बोलू ना 8 मिनिटं बोलू ना का जाऊ देऊ बोलू असं बाकी नाही बाया बोला महाराज मी जीव थोडी सांगस मग तब्येत खराब आहे 2-3 कीर्तने करी येले तरी बी सांगतो बोला महाराज बोला म्हणजे त्याच म्हणणं असं आहे तू मरी बी घ्या थांबले का सुतकले नडावे काही तुमच्या आनंदात माझा आनंद मी 8 मिनिटं बोलेल काही काळजी नसावी हो साधकांनी सांगितलं आम्ही सगळ्या नियमाचं पालन केल्याच्या नंतर याचा बेनिफिट काय असणार आहे याचा फायदा काय असणार आहे नाथबाबा सांगतात एक गोष्ट सांगू का जर तुम्ही अंतःकरणापासून या सगळ्या नियमाचं पालन केलं ना तर या नियमाचं पालन केल्याच्या नंतर खूप काही करायची गरज नाही तुम्ही इतके योग्यतेचे बनतान की जिथं भगवंत पूजला जातो त्या जागेवर तुम्ही पूजण्याच्या योग्यतेचे होतात असं नाथबाबा सांगतात मग एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी म्हणजे एवढ्या नियमाचं पालन करणारा भगवंताच्या जागी पूजण्याच्या योग्यतेचे होतात म्हणून गळ्यामध्ये माळ घालायची भगवंताचं नामचिंतन करायचं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करायची या नियमाचं पालन करायचं आपण भगवंताच्या लेवलला होतो असं नाथबाबा सांगतात म्हणून आता सगळ्यांनी काय करायचंय पहिल्या नियमाचं पालन करूया रात्रंदिवस नामचिंतन शक्य होत नाही पण कमीत कमी कीर्तन बसले 2 मिनिटं नामचिंतन करूत ते पण कसं हाताना टाळी मोखाने नामचिंतन चला
5 मिनिटं तुमच्यासाठी थांबूयात. आहे का? तुम्हाला सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा. शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणलं बरं खरं खरं? मायच्यान खरंच म्हणेल तुम्ही. हां, मी फॉरेन माई येले ना, मला काही सुधरी राही ना आठी. मी तुमना मनाचे घटक शे, मला चांगली ध्यान आहे. तुम्ही कोण कोण भजने म्हण राहणार असं बाकी नाही. बाया ध्यान दि राहणार, मायो फुलार अजून टाकी राहणार नाही. अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, बरोबर आहे की नाही? हो, देवाची भक्ती करायची. काही लोक म्हणतात महाराज तुम्ही देव करायला लावता, देवने आम्हाला काय देणं. काही लोकांच्या जीवनात दुःख आल्याच्या नंतर लोक म्हणतात महाराज तुम्ही गण देव करायला लावतात, पण देवनी मनासाठी गण परीक्षा लिहिणे. किंवा काही लोक म्हणतात देवनी माले काय दिनं. अरे देवनी काय दिनं असं मनापेक्षा देवानं काय नाही दिलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा. म्हणण्यापेक्षा देवाने काय नाही दिलं आपल्याला. काय कमी केली देवानं? काय कमी केली सांगा ना मला. आता सोपं सांगतो. देवाने एवढं चांगलं नरदेह दिलं, हे काही कमी आहे का? हे कमी आहे का? अरे विठोबार कुमार जय जय मी आविष्कारदारांना इथे विनंती करतो की आपण व्यासपीठ साहेब, मी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवर. मालेगाव तालुक्याची श्रीमंती म्हणजे आमचे भुसे साहेब. खरं तर जसं मी आविष्कार दादाश्रींचं नाव घेतलं, तिकडे आमचे प्रतापराव दादांचं नाव घेतलं, तसे आमदार माझ्या नजरेमध्ये
आमचे साहेब असतील, भुसे साहेब, तिकडे आमचे किशोरप्पा असतील, इकडे आमचे 40 गावचे कोण, आमचे मंगेश दादा असतील. हे 3-4 लोक कीर्तनात येणारे आहेत आणि जे कीर्तनात येतात ते परमार्थिक असतात आणि परमार्थिक लोक आपले असतात, त्यांना परमार्थ कळतो, प्रेमही कळतं. पहिलेच सांग राजकारण मला रवी समजत नाही, पण ज्या कीर्तन माहीत त्या चांगला लोक राहतात, इथलं पक्क आहे. विठ्ठल विठ्ठल आणि साहेबांची मालेगावमध्ये प्रगती विचारायची गरजच नाही. तुम्ही राहतायत, अनुभव घेतायत सगळेजण, नाही का. जर साहेबांचं काम कमी राहिलं असतं तर, जर काम कमी राहतं ते तुम्ही साहेबसने विठोबा रुक्माई वयलवर सुद्धा 5 मिनिटं वाट देखतात नाही. बरोबर आहे ना. ज्या व्यक्तीचं काम चांगलं त्या व्यक्तीचा अधिकार असतो तो. साहेब धन्यवाद, तुम्ही कीर्तनाला आला, खूप खूप आभारी आहे. काय होता आपला विषय? भगवंताचं नामचिंतन करायला सांगितल्याच्या नंतर काही लोकांचा प्रश्न असतो, महाराज तुम्ही देवदेव करायला लावता, पण देवानं आम्हाला काय दिलं? अरे काय दिलं म्हणण्यापेक्षा काय नाही दिलं? देवानं सगळं काय दिलेलं आहे आपल्याला. पहिलं तर असं सांगेल, हा जो नरदेह दिला हा काही कमी आहे का? नुसता एक दात पडी घ्या, डॉक्टर पण घ्या तुम्ही, दात बसाडाले. एक दात ना कमीत कमी 20,000 रुपये खर्च आहे. कितला? एक दात 20,000 रुपया नाही. जर विकतलीन बसाडा ना म्हणा, देवने आपले कितला दिल होतात? कितला लबाड आहेत. आता सुद्धा 32च नाही यात पडी घ्या, पहिला दूध ना. 64 दात दिल होतात, 64 दात दिल होतात. एक दात ना 20,000 रुपये हिशोब लायला कितला वयनात. मग नुसता एक दात ना 20,000, मग हे शरीर किती लाखाचं असेल? किती नुसती किडनी खराब होईनी, किडनीला कितला खर्च आहे? मग एवढं शरीर महागडं आहे, एक अवयवाला एवढा खर्च येतो. मग भगवंतानं काय कमी केलंय व आपल्याला? देवानं काय कमी केलंय सांगा ना. स्वतःला एकदा क्वेश्चन करा, स्वतःला प्रश्न करा आणि विचारा, देवानं मला काय कमी केलंय? अरे एवढा नरदेह चांगला दिलाय, अजून काय पाहिजे सांगू का तुम्हाला? शरीरातलं एक पार्ट जरी चोरलं गेलं ना, देवाने जर ठरवलं याचा शरीराचं एखादं पार्ट निकामी करायचं, तरी फजिती काय होते 1 मिनिटात सांगतो, लक्षपूर्वक आहे का? हो, एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता. आईसाहेब, एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता. मेंढ्या चारत असताना जरा गोड खाल्ला असन, झाडाच्या खाली झोपला, थोडा हवा सुटणी, हवामा झोपी घ्या, डोळ्या लागी घ्यात. मेंढ्या कत्या घ्यात याला सुधारणच नाही, उठीन देखच मेंढ्या काय दिकेत नाही. मेंढ्या दिसत नाही, मेंढ्या गेल्या कुठं? आजूबाजूला पाहतो मेंढ्या दिसत नाही, पण एक शेतकरी आऊ थाकत होता, शेतकरीकडे गेला. शेतकरी दादाला विचारलं, शेतकरी दादा माय मेंढ्या बघितल्या का? नेमकंच शेतकरी पण बहिरा होता आणि मेंढपाळ बी बहिरा होता. बघा बर का, शरीरातला एक पार्ट जर खराब झाला तर काय फजिती होते. मेंढपाळ बी बहिरा आहे आणि शेतकरी पण बहिरा आहे. मेंढपाळ शेतकरीकडे गेला, म्हणे शेतकरी दादा माय मेंढ्या बघितल्या का? शेतकरी आऊ ताकली राहता. शेतकरी नाव टाकला आणि पद्धत तुमले माहिती असेल, आत्मा चाबूक होता. बैलेशले मारण टाइमले हात मागे जाईन मग पुढे जाईल, हात मागे करेन मग पुढे मारे, पण मागे हात करे ना. अहो बैराला असं वाटणं मेंढ पाडले, शेतकरी आताने दिशा देखाड राहणार, तो तथा मेंढ्या देखाल निघ्या. योग असा त्याला मेंढ्या घावल्या, मेंढ्या सापडल्याच्या नंतर त्याच्या मनात विचार आला, जर शेतकरीनं मला दिशा दाखवली नसती तर कदाचित माझ्या मेंढ्या मला घावल्या नसत्या. शेतकरीमुळे मेंढ्या घावल्या. शेतकरीला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. आणि दान करत असताना माणूस काय चांगलं दान करस का? दान करताना चांगलं दान करतस का? मला आत्ताच एक मेसेज आलेला आहे, आमच्या साहेबांकडे भागवत कथा आहे आता. हो, ताई साहेबांची कथा आहे, मला वाटतं दुपारचे 2 तर 5 आहे ना. साहेबांच्या घराजवळच विश्वेश्वर महादेव मंदिर, विठ्ठलेश्वर महादेव मंदिर येथे भागवत कथा 11 तारखेपासून सुरू होणार आहे. बरं, कथेला जा. 11 ते 18 पर्यंत. 18ला काल आहे का? लास्टवाला दिवस आहे. शेवटचा दिवस 18 तारखेचा आहे. सगळ्यांनी कथेला जा. कथेचं खूप मोठं पुण्य असतं बरं का. कथेचं मोठं पुण्य असतं, सगळ्यांनी कथेला जा. मला फक्त एवढ्यासाठी सांगावं लागलं की भैया दान करताना लोक चांगलं दान करत नाही. काही कथाकार सप्तधान्य मागतच. सप्तधान्य जर बाया लई जातीच घरणं चांगला दाया, कोणत्याच बाया लई जातीस नाही चांगल्या दाड्या. कोणत्या लई जाती? ज्या 2 वरीस पहिल्या भुंग लागेल रसना ते लई जातीस. म्हणजे दान करताना चांगलं दान कोणीच करत नाही. मेंढपाळला वाटलं की शेतकरी दादा म्हणून मेंढ्या गावल्या, आता शेतकरीला मेंढी बक्षीस.
पण नेमकं सगळ्या मेंढ्यांकडे बघितलं, एक मेंढीचा पाय तुटलेला होता. एक मेंढीचा पाय तुटलेला, ती मेंढी उचलली, शेतकरी दादाकडे गेला. म्हणे, शेतकरी दादा, तुम्ही दिशा दाखवली, तुमच्यामुळे मेंढ्या गावल्या, तुमच्यामुळे मेंढ्या गावल्या. कदाचित माझ्या मेंढ्यांना लांडग्यांनी खाल्लं असतं. तुमच्यामुळे मेंढ्या गावल्या, मेंढ्या वाचल्या, तुम्हाला मेंढी बक्षीस. पाय मोडेल मेंढी ठिदिनी. शेतकरीने देख, कारण तो बैराज ना, त्या पाय मोडेल मेंढीकडे देख. त्या मेंढ पाडले. म्हणे, अय मी मन नाव टाकली राहतो रे, तू मेंढी ना पाय मी का बरं मोडू म्हणे, कारण तो बैरा आहे. आता हाव बी बैरा. हाव म्हणे, शेतकरी दादा, तुमच्यामुळे मेंढ्या सापडल्या, तुम्हाला मेंढी बक्षीस. हाव म्हणे, तू मेंढी ना पाय मी मोडील नाही. हाव दोन्हीच ना दांगडू. एक घोडेस्वार जाय राहता. घोडेस्वार म्हणे, का रे काय झालं? हा म्हणतो, या माझ्या मेंढ्या हरवल्या, शेतकरी दादामुळे मेंढ्या सापडल्या, शेतकरीला मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे, मी मन नाव टाकली राहीन, तू आव भाऊ सांग राहणार, मन मेंढी ना पाय तू मोडा. अहो घोडेस्वार म्हणे, का रे म्हणा इकत ना घोडा, तुम्ही दोन्ही चोरी ना म्हण राहणार, आव बी बैरा. आता तिघांचा वाद आहे. यो म्हणतो शेतकरीला मेंढी बक्षीस, शेतकरी म्हणे, तू मेंढी ना पाय मी मोडेल नाही. घोडेस्वार म्हणे, म्हणा इकत ना घोडा, तिनेच ना दांगडो, न्याय कोण करीन? या म्हणे, चला पोलीस पाटील कडे. आणि पहिले गावमा पोलीस पाटील न्याय करत. आणि नेमकंच पोलीस पाटीलच्या दोन बायका पहिले भेटीच आहेत बा. पहिले भेटीच आहेत. अजून बी काही काही म्हातारावती ना, दोन दोन बायकासवाला. हा, पहिले सहज पोरी भेटेत, आणि पोरी सहज भेटेत ना, तवे सासू असले टेन्शनच नाही होतं. खरंय का नाही? पोरना मायबापले चिंता राहे, मन पोरगीले चांगलं परिवार भेटायला पाहिजे. आते पोऱ्यांना मायबापले चिंता राहत, चांगली सूनबाई भेटायला पाहिजे. तवय पोरी 100% होतात, 70% पोरे होतात, म्हणजे 30% जास्त पोरी होत्यात. मनीषीन टेन्शन नाही होतं. आता इथलं उलट होई जायचे, पोरे 100% आणि पोरी 70% होई जायचे. 70 पोरेसना लग्न होती, 30 पोरेसने डायरेक्ट लंगोट शिलावून आणि गडवर निघ जाऊ ना भाऊसो. तिघांचा वाद चालू होता. पोलीस पाटीलकडे गेले. पोलीस पाटीलच्या दोन बायका, दोघं बायकांना भांडण करून घराच्या बाहेर करून दिलेलं. पोलीस पाटीलने दरवाजा बंद केलेला आणि आतमध्ये बसलेले पोलीस पाटील खुर्ची टाकून. या तिघांनी दरवाजा ठोठावला. दरवाजा पोलीस पाटीलनं उघडला. उघडल्याच्या नंतर तिघं दिसले. तिघांना विचारलं, का रे येण्याचं काय कारण आहे? मेंढपाळ म्हणतो, माझ्या मेंढ्या हरवल्या, शेतकरी दादामुळे मेंढ्या गावल्या, शेतकरीला मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे, मी मन नाव टाकली राहीन, तवा भाऊ सांग राहणार, मन मेंढी ना पाय तू मोडा. घोडेस्वार म्हणे, म्हणा इकत ना घोडा, या दोन्ही चोरी ना मन राहणार. पोलीस पाटील म्हणे, तुम्ही 3 नाही रे, अख्खं मालेगाव बिल येऊन तर तिथले घर मालेगाव आणि तो बी बैरा. आता मला तुम्हाला विनोद वजा करायचा आहे, विनोद वजा करायचा. तुम्हाला मला प्रश्न हा विचारायचा आहे. मग आता सांगा, भगवंतानं आपल्याला काय कमी केलंय? काय कमी केलंय देवानं? अरे हा नरदेह एवढा किमती आहे महाराज, हा दिलेला आहे, याच्यापेक्षा अजून मोठी श्रीमंती काय पाहिजे? काय पाहिजे? इतकं सगळं भगवंतानं दिलेलं आहे. म्हणून भगवंताचं आपण परतफेड म्हणून फक्त अंतःकरणापासून भगवंताचं नामचिंतन. विठ्ठल विठ्ठल. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. आलेले सगळे श्रोतेगणांच्या साष्टांग प्रणिपात करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं, त्या संतांचा अगोदर भजन गाऊया. त्यात सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल.